वाठार तालुका कराडगावच्या हद्दीत नाशिकहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली। या दुर्घटनेत 9 ते 10 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे। पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर वाठार तालुका कराडगावच्या हद्दीत हा एसटी बसला गंभीर अपघात झाला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती। दरम्यान पहाटेच्या सुमारास ही बस कोकणातून नाशिककडे परतत असताना कराड तालुक्यातील वाठार परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्याचा अंदाज चालकाला न आल्यानं बसवरील नियंत्रण सुटलं व बस खाली घसरली। बस रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या बाजूला कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी अनेक विद्यार्थी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढून मदत कार्य केले असून उपचारासाठी कराड येथील खाजगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास कराड पोलिसांकडून सुरू आहे।